थर्ड रिंग रोड नागपूर. तिसरा रिंग रोड की शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास. मोबदल्याच्या प्रश्नावर संघर्षाची ठिणगी. थर्ड रिंग रोड नागपूर. नागपूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या रिंग रोड प्रकल्पाला वेग देण्यासाठी नागपूर महानगर विकास प्राधिकरण NMRDA आणि राज्य सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. मात्र दुसरीकडे या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. शेतजमिनी जाणार असताना मोबदला किती आणि कोणत्या निकषांवर मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांनी आता संघटित लढ्याचा मार्ग स्वीकारला आहे. नागपूर जिल्ह्याच्या बाह्य भागातून प्रस्तावित असलेला हा तिसरा रिंग रोड सुमारे 148 किलोमीटर लांबीचा आणि 120 मीटर रुंदीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 13,748 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. समृद्धी महामार्गासह राज्यातील 8 प्रमुख महामार्गांना जोडणारा हा रस्ता भविष्यात वाहतूक आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र या विकासाच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपली सुपीक जमीन गमवावी लागणार आहे. 107 गावांतील शेतकरी बाधित. प्रस्तावित रिंग रोड नागपूर ग्रामीण, हिंगणा, कुही, उमरेड, कळमेश्वर, सावनेर, कामठी, पारशिवनी आणि मौदा या 9 तालुक्यातील 107 गावांना छेद देणार आहे. यासाठी सुमारे 1697.18 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी NMRDAला हुडकोकडून सुमारे 4,800 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार असून त्यासाठी शासनाची हमी देखील प्राप्त झाली आहे. ड्रोन मॅपिंगमुळे वाढली धास्ती. प्रकल्पासाठी प्रशासनाने संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनद्वारे मॅपिंग सुरू केले आहे. शेतावरून फिरणारे ड्रोन आणि जमिनीवर लाल निळ्या रेषांचे चिन्हांकन पाहून शेतकऱ्यांच्या मनातील चिंता आणखी वाढली आहे. शेतकरी सांगतात की जमीन कोणती जाणार आहे हे प्रशासन सांगत आहे, मात्र त्याबद्दल मिळणारा मोबदला किती असेल याबाबत मौन बाळगले जात आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न, जमीन घेणार पण देणार काय? शेतकऱ्यांचे मते, विकास प्रकल्पासाठी जमीन संपादित होणार हे निश्चित असेल तरी त्यांचा मुख्य प्रश्न मोबदल्याचा आहे. 2014च्या भूसंपादन कायद्यानुसार ग्रामीण भागात रेडी रेकनरच्या दराच्या 5 पट मोबदला देण्याची तरतूद आहे. मात्र रिंग रोडच्या बहुतांश मार्गावरील गावांमध्ये रेडी रेकनरचे दर अत्यंत कमी आहेत. त्यामुळे 5 पट मोबदला मिळाला तरी प्रत्यक्ष बाजार मूल्याच्या तुलनेत तो अपुरा ठरण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. शेतकरी संघर्ष सेनाची स्थापना. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. बेल्लोरी बाबुसखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत शेतकरी संघर्ष सेना स्थापन करण्यात आली. या संघटनेत प्रत्येक गावातील 2 अभ्यासू आणि सक्रिय व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. बैठकीत शेतकऱ्यांनी कायदेशीर मार्गाने तसेच लोकशाही पद्धतीने रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. मोबदला, पुनर्वसन आणि पारदर्शक प्रक्रिया यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. विकास की विस्थापन. तिसरा रिंग रोड हा नागपूरच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असला तरी त्यासाठी हजारो शेतकरी कुटुंबांना आपली जमीन गमवावी लागणार आहे. त्यामुळे विकासाच्या या आराखड्यात शेतकऱ्यांच्या हिताचे स्थान नेमके कुठे आहे हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. प्रशासनाने मोबदला, पुनर्वसन आणि जमीन संपादन प्रक्रियेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही तर येत्या काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.